अमरावती जिले में जीबीएस सिंड्रोम का पहला मामला सामने आया है। 65 वर्षीय मरीज को गंभीर हालत में जिला सामान्य अस्पताल के आईसीयू में भर्ती करा गया है। डॉक्टरों के मुताबिक उसके दोनों पैरों में कमजोरी आ गई है और फिलहाल उसका इलाज जारी है। मरीज मोर्शी तालुका के आष्टे गांव का निवासी है और 15 दिन पहले पुणे से वो लौटा था। डॉक्टर ने जीबीएस से जुड़ी चिकित्सा शुरू कर दी है और इसकी हालत में सुधार हो रहा है। विशेषज्ञों के अनुसार मरीज के पूरी तरह से ठीक होने में 2 हफ्ते या उससे अधिक का समय लग सकता है। हॉस्पिटल अमरावती इथे फिजिशियन म्हणून कार्यरत आहे। 4 दिवसापूर्वी आमच्याकडे एक पेशंट आले जे त्यांना सडन ऑनसेट दोन्ही पाय आहे त्यांचा वीकनेस डेव्हलप झाला होता। म्हणजे अचानक 1 ते 2 दिवसाची हिस्ट्री होती त्यांना। तर ते आपल्याकडे ते 10 दिवसापूर्वी पुण्यावरून आपल्या अमरावतीमध्ये आलेत। म्हणजे पुण्याला त्यांची स्टे होता जवळपास 1 महिना। त्यानंतर त्यांना सडन ऑनसेट बायलॅटरल लोअर लिंब वीकनेस डेव्हलप झाल्या, त्याकरिता ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेले। तिथे त्यांना सस्पेक्टेड जीबीएस म्हणून पहिले एमआरआय वगैरे केला, त्यांचा एमआरआय बॅक आणि जे आवश्यक चाचणी आहेत, नर्व कंडक्शन स्टडी वगैरे केलं। त्यावरती एआयडीपी जीबीएस पण एक एआयडीपीमध्येच मोडला जातो। तर सस्पेक्टेड जीबीएस म्हणून त्यांना आपल्याकडे रेफर करण्यात आलं। तर आपल्याकडे आल्यानंतर आपण त्यांची सीएसएफची चाचणी वगैरे केली आणि स्टूल सॅम्पल कॉम्पायलोबॅक्टर जेजुनी बॅक्टेरियासाठी आपण असे काही इन्व्हेस्टिगेशन केले। तर क्लिनिकली आणि जे NCS आहे त्यावरून आपण पेशंट मोस्ट लाईकली जीबीएस आहे असं आपण सस्पेक्ट केलं त्यांना आणि IV इम्युनोग्लोब्युलिन्स त्यानुसार आपण त्यांना चालू केले। आजचा डे 3 आहे इम्युनोग्लोब्युलिन्सचा। पेशंट आपल्याकडे आले तेव्हा त्यांचा लोअर लिम्बचा पॉवर जो आहे तो 3 होता, पण आता आजचा डे 3वर इम्युनोग्लोब्युलिनचा चालू असताना पॉवरमध्ये थोडी इम्प्रूव्हमेंट आहे। तर ते लोअर लिम्बचा पॉवर 1ने इम्प्रूव्ह झालेला आहे, म्हणजे 4 आहे सध्या। तर आता आपण त्यांना फिजिओथेरपी आणि 5 दिवसासाठी IV इम्युनोग्लोब्युलिन्स देणार आहोत आणि पुढची रिकव्हरी कशी होते ते आपण मॉनिटर करू। रिकव्हरीसाठी ॲटलिस्ट 2 वीक्स तरी लागतात, कारण जे न्यूरोपॅथी आहे त्याला रिकवर होण्यासाठी 2 to 3 वीक्स तरी लागतील। तर बघू आपण त्यांचा क्लिनिकल कोर्स कसा आहे आणि त्यानुसार पुढची ट्रीटमेंट आपण मॉडिफाय करू।